उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्या घरी शिवतीर्थ इथं पोहोचलेले होते। यावेळेला त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब हे देखील होते। या सर्व नेत्यांमध्ये जवळपास 2.5 ते 3 तास चर्चा झालेली आहे। त्यामुळे दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल असे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी गेली अनेक वर्ष चंद्रकांत वैद्य म्हणजे ठाकरे बंधूंचे चंदू मामा हे सातत्याने प्रयत्न करत होते। या सगळ्या भेटीगाठींबाबत नेमकं चंदू मामांना काय वाटतं हे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी जाणून घेतलं, पाहूया। आपल्यासोबत चंदू मामा सर आहेत। सर, अत्यंत आनंदाचा दिवस तुमच्या सगळ्या प्रयत्नांतून आपल्याला पाहायला मिळतोय, कारण उद्धव ठाकरे थेट मातोश्रीवर गेले आणि जवळपास 3 तास चर्चा केलेली आहे। काय नेमकी चर्चा झाली, तुम्हाला काय माहिती? नाही, आज उद्धव राजकडे गेला ही फार आनंदाची गोष्ट आहे। आता पितृपंधरवडा चालू आहे। सगळे आपल्यावर पितृ जे स्थानं आहेत, म्हणजे आमची आई असो, मीनाते असो, साहेब असो, या सगळ्यांना एक वरून समाधान होत असेल की हे दोघे एकत्र आले। हा सुद्धा एक योगायोग म्हणावं लागेल। आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून हेच पितृपंधरवड्याचं वैशिष्ट्य त्यांच्या ठाकरे कुटुंबाचे असेल असं मला वाटतं। गाठीभेटी जेव्हा होतात तेव्हा नेमकं तुमच्या मनात काय भावना आहे? नाही, माझ्या मनात एक आनंद आहे। मी तुम्हाला पहिलं पण सांगतो की लेट बेटर दॅन नेव्हर, ब्लड इज थिकर दॅन वॉटर। आणि मी एवढे वर्षाचे प्रयत्न करत होतो, म्हणजे साहेब गेल्यापासून ते आजपर्यंत, की मला कुठे ना कुठे त्यांचे असं वाटत होतं की दोघांची मनं एक आहेत, पण असे एक क्षण यायला पाहिजे, युगा यायला पाहिजे, वेट अँड वॉच करायला पाहिजे। आणि तो आज जवळ आलेला आहे आणि येऊन ठेपलेला पण आहे। तर त्या दृष्टिकोनातून ही भेट किंवा ही जी चर्चा होतात, एकमेकांना भेटतात, हे खरंच चांगली गोष्ट आहे। आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही गोष्ट फार आनंददायक आहे। कॅमेरामन राजेशसोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।